हद्दवाढ भागामध्ये जे पाण्याची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, काही रस्त्याची कामं होती, काही टेंडर प्रक्रियेमध्ये होती ती लवकरात लवकर पूर्ण करावी. काही ठिकाणी चेंबर वर आलेले आहेत ते काही करावे. अनेक ठिकाणी लाईटचे पोल आहेत पण बल्ब बसवलेले नाहीत ते बसवले. कचरा अनेक ठिकाणी घाण साठलेली आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन, कचऱ्याच्या गाड्या त्यांच्याही काही तांत्रिक अडचणी आहेत सोडवण्याचा सचिव पातळीवरती आपण आता फोनही केला. 15 दिवस त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी नाट्यगृहाची जागा आहे सोलापूर असे एक ना अनेक विषय तुमच्या हातात दिलेले आहेत. मला असं ते विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कामं व्हावी. लोकांना पाणी मिळावं, ड्रेनेजची सोय व्हावी, लाईटची सोय व्हावी, कचऱ्याची व्यवस्थापन व्हावं हे महापालिकेने एक दिवसाने एक दिवस घरात रोज आहे. तुम्ही बघत ना माझ्याकडे त्याच्यामुळे दिसत नाही. आज तालुक्यात 15 ठिकाणी फक्त झाड लावा. 15 ठिकाणी सकाळी झेंडावरून जाण्यापासून दक्षिण तालुक्याला झेंडावरून, मोहोळ तालुक्यात, परत मंगळवेढा तालुक्यात आहे, परत सांगोला तालुक्यात आहे, पंढरपूर तालुक्यात 5 तालुक्यात 15 ठिकाणी 15 वर्षांनी झाडं लावतात. सत्रा उघडतात. असं निवडणूक आले की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आमदार व्हावं आणि ज्या कार्यकर्त्याला आमदार व्हावं असं वाटतं तो इच्छुक राहणारच. लोकशाही कशाला म्हणायची? खरंच लोकशाही म्हणायची. आणि इथं स्वातंत्र्य आहे सगळ्यांना उभं आहे. असं काही बंधन नाही कोणा. पक्षाने तिकीट दिलं तर तुम्हाला म्हणजे उमेदवार मिळणारच आहे. हां, मग लढत असेल तर पुन्हा बोला. भरपूर 17-18 लोक दिसणार इतकी ह्यापूर्वी होती माहीत नव्हती. मी कुणाला ह्यापूर्वी मागच्या इलेक्शनमध्ये इतके इच्छुक होते का आताच काय येण्यामागचं काय? जर जास्त पाऊस पडला असेल तिकडे, तुमच्याकडे कमी पडला, तिकडे पाऊस जास्त पडला तुमचा कमी पडतोय पाऊस असं तर मला असं वाटतं की मी दाखवतो ना, का आम्हाला दाखवतोय ना. ज्याला ज्याला डोळे आहेत त्यांनी ह्या मतदारसंघातले 2004 ते 2014 आणि 2014 ते 2024 उघडे डोळे ठेवून बघावं. कुठं जर कमी वाटत असेल तर मी त्याला लोकसभेला कमी आहात असं म्हटलं जातं. कसं आहे माहिती आहे का, त्या वेळेची परिस्थिती वेगळी असते. स्थानिक काही मुद्दे पातळीचे काही विषय असतात, असं होतं असतं. तसं काय आता अनेक जण येऊन जाईल आम्ही यावेळेस असं झालं तसं झालं होत असतं. त्याला काय असतं म्हणजे स्थानिक मुद्द्यावर बापू मला सांगा, भारतीय जनता पक्षाचे NDAचे NDAमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे 290 खासदार आहेत. हां, आणि सगळ्यांचे मिळून इंडियाचे 290 नाहीत तरी जल्लोष करतील. जल्लोष कोणाकडे? काँग्रेसकडे आहे की त्यातले त्यात काँग्रेसची तर 90 बी होई नाही. म्हणजे पडून सुद्धा म्हणजे उसना आणती ती. हां, या विधानसभेला जरांगे हे नवीन आव्हान उभं करू इच्छित आहे. कसं बघताय? आहे प्रत्येकाला अधिकार आहे, स्वतःचं मत मांडायला अधिकार आहे, उभं राहायला अधिकार आहे आणि जनता ठरवणार आहे ना काय घेत असते. काय असं वाटत नाही का की विधानसभेच्या अगोदर आरक्षणाचा मुद्दा हा कुठेतरी कळीच्या बाजूला सरकला पाहिजे किंवा निकाली निघाला पाहिजे? मला असं वाटतं की आरक्षण 10% दिलेलं आहे. कोर्टात टिकवायची जबाबदारी सरकारची आहे. सरकार त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. मला खात्री आहे की त्याच्यात कुठेही आपल्या सरकारला येणार नाही. त्यासाठी सरकार खंबीरपणे हे म्हणजे आपली बाजू खंबीरपणे मांडून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करा. किंबहुना आरक्षणाला जेवढ्या सवलती आहेत तेवढ्या सगळ्या सवलती अण्णासाहेब म्हणजे मराठा महासंघाला दिल्या. मराठा लोकांना म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून विनियोजित कर्ज जवळपास राज्यामध्ये 1 लाख तरुणांना दिले. मला सार्था घेऊन आमच्या बँकेने, लोकमंगल बँकेने 1000 लोकांना उभा केलं आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा लोकांना 1000 लोकांना दिलं. आता म्हणजे जे OBCला सवलती आहे, मागासवर्गीयाला सवलत, त्या सगळ्या सवलती दिल्या. आज सारथीमधून अनेक विद्यार्थी IAS झाले. इतकं सांगत असेल तर जरांगे कसं आहे माहिती आहे का, हे निगेटिव्ह पसरवायचे सवय. खोटं सांगितलं लवकर वाटत असतं पण भ्रम कुठला.
तुम्ही ते रोजच दाखवता ते बघतात लोक ते ऐकतात लोक तुमची दुसरी बाजू समजून घेईल असं माझं मत आहे.